पुण्यातील भाजपच्या बैठकीतून मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चा। मेधा कुलकर्णी बैठक संपण्याआधीच निघाल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। काल पुणे शहरात भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांच्या किमतीत ₹1.5 वाढ, तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ। अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका। कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार। कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा। मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। महाराष्ट्रात 55 लाख मतदार कसे वाढले? काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा सवाल। लोकसंख्या वाढत असते, 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढलेत। पराभव झाल्यानं अशी वक्तव्य येत आहेत। रवींद्र चव्हाणांचं खरगेंना प्रत्युत्तर। दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली। अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। 26/11चा मास्टर माइंड तहवूर राणाला उद्या भारतात आणणार। एनआयएची टीम तहवूर राणाला घेऊन येणार। सूत्रांची माहिती। तर राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीत राहण्याची शक्यता। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी। संदीप देशपांडेंकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ। देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार। मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही ना? शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंकडून ट्विट करत शंका उपस्थित। कृषी मंत्र्यांनी आता तरी शहाणपणानं वागावं। अजितदारांनी अशा माणसांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं। राजू शेट्टींचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा। कृष्णाची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करणं वेडेपणा। बावनकुळेंचं विधान। तर नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? संजय राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार। ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ। तर नावं आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही। पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची माहिती। 3.5 तासांपासून सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता बनवण्याची आंदोलकांची मागणी। प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार कोणी रोखू शकत नाही। महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा प्रचार केला तर भावक नाही। 11 एप्रिलच्या ठाण्यातील जनता दरबारवर गणेश नाईक यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये गोदावरी नदीत उतरून मनसेचं आंदोलन। नद्यांमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक। गोदावरी नदीत उतरून मनसेची घोषणा केली। राज्यात तापमानाचा पारा 40 पार। मुंबईत 34 तर नाशिकमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नाशिकातील 5 तालुक्यात 14 टँकरनं पाणी पुरवठा। पुण्याच्या शिरूरमध्ये तरुणावर कोयत्यानं वार करत प्राणघातक हल्ला। हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। घटना सीसीटीव्हीत कैद। नांदेड धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। नमस्कार, मी सौरभ कोरटकर। महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेने नोटीस पाठवली आहे। थकीत 27 कोटींपैकी 22 कोटींचा कर तात्काळ भरण्याच्या सूचना। कर भरला नाही तर जप्तीची नोटीस काढणार, पालिकेचा इशारा। पुणे पालिकेने मंगेशकर रुग्णालयाला पाठवलेली नोटीस TV9 मराठीच्या हाती आलेली आहे। कर भरला नाही तर जप्तीची नोटीस काढणार असल्याचा इशारा पालिकेने दिला। अन्यथा पालिका 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार आहे। पुण्यातील भाजपच्या बैठकीतून मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चा। मेधा कुलकर्णी बैठक संपण्याआधीच निघाल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। काल पुणे शहरात भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या। काल झालेल्या बैठकीत वरिष्ठांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसेकडून। प्रदीप, काय काय घडलं या बैठकीत? काल पुण्याच्या भाजप कार्यालयामध्ये आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते सूचना देण्यात आलेली आहे। त्यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी जी आहे ती घ्यावी लागेल। मात्र मेधा कुलकर्णी या खरं तर बैठक संपण्याआधीच बैठकीमधून बाहेर पडले, त्यामुळे तर्कवितर्क जे आहे ते लढवले जात आहेत। ते म्हणजे मेधा कुलकर्णी खरं तर पक्षांतर्गत कार्यकर्त्यांवरती नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली होती की ज्या पद्धतीनं घेसा सेंटर क्लिनिक जे आहे ते फोडण्यात आलं, त्यामुळे
खरं तर आंदोलन करताना विचार करावा. मात्र जी काल भाजपची पक्षांतर्गत बैठक झाली की त्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांना पूर्वकल्पना जी आहे ती द्यावी लागेल. मात्र मेधा कुलकर्णींनी खरं तर पक्षांतर्गत लिहिलं पत्र आणि त्यानंतर काही नेत्यांनी महिला आंदोलन खरं तर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं. त्यांची केलेले पाठराखण पाहता कालची बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये चर्चा झाली. मात्र बैठक संपण्याआधीच मेधा कुलकर्णी जे आहे त्या बैठकीमधून बाहेर पडल्या. त्यामुळं तर्कवितर्क लढवले जातात. मात्र त्यांचा नियोजित कार्यक्रम जो आहे तो होता असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र बैठक संपण्याआधीच मेधा कुलकर्णी ज्या आहेत त्या बैठकीमधून बाहेर पडल्या. मात्र काल वरिष्ठ नेत्यांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत की आंदोलन करताना त्याची पूर्वकल्पना जी आहे ती वरिष्ठ नेत्यांना दिली जावी. मात्र बैठक संपण्याआधीच मेधा कुलकर्णी ज्या आहेत बैठकीमधून बाहेर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल.